बघा मित्रांनो, आज आपण स्प्रिंगचे पुढचे प्रॉब्लेम घेऊया. अ रेल वॅगन ऑफ मास 20 टन्स. मास किती आहे? 20 टन्स. मास किती आहे? 20 टन्स. मास इज इक्वल टू 20 टन्स. 20 टन्स म्हणजे 20 इंटू 1000 किती रे? 20,000 kg विथ वेलॉसिटी ऑफ 9 किलोमीटर पर आवर. 9 किलोमीटर पर आवर. 9 किलोमीटर पर आवर याला मीटर पर सेकंड करायचं. किलोमीटर 1000 भागिले 3600 किती येतं? 2.5 मीटर पर सेकंड. 2.5 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी 2.5 मीटर पर सेकंड. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप आहे स्प्रिंग वायर डायमीटर काढायचं. हे पहा, अ रेल वॅगन ऑफ मास 20 टन्स is moving with a velocity of 9 km per hour. It is brought to rest by using two buffer springs of 360 mm diameter. The maximum deflection of the spring is 300 mm. An allowable shear stress for the spring material is 800 MPa. Design the spring. Design the buffer, spring buffer. आता बघा, सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला? वायर डायमीटर काढायसाठी एनर्जी स्टोर्ड इन द स्प्रिंग वरून डब्ल्यू काढावं लागेल. एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काय? यू इज इक्वल टू हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा. डब्ल्यू इंटू डेल्टा इंटू 2. बघा, आपल्याला स्प्रिंगचं डायमीटर पण दिलेलं आहे 360 mm. स्प्रिंगचं डायमीटर काय? 360 mm. तर आपल्याला काय करावं लागेल? एनर्जी स्टोअर एनर्जीचा फॉर्म्युला हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा इंटू 2. हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा इंटू 2. 2 का? 2 स्प्रिंग आहे म्हणून 2 घ्यायचं. 2 स्प्रिंग आहे म्हणून 2 घ्यायचं. तर आपल्याला पहिले डब्ल्यू काढायचंय. त्यासाठी एनर्जी काढावं लागेल. तर एनर्जी काढायसाठी आपल्याला काय करायचं? हा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण कायनेटिक एनर्जी काढू. कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. हाफ इंटू एम व्ही स्क्वेअर. आणि वेलॉसिटी किती आपली? हाफ इंटू मास किती आहे? 20,000 इंटू वेलॉसिटी किती आहे? 2.5 चा स्क्वेअर. किती येतं? 62.5 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. नंतर न्यूटन एम एम मध्ये केलं त्याला. 62.5 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 62.5 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम. लक्षात. नंतर आता एनर्जी स्टोर्ड चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा. 2 स्प्रिंग आहेत इथं, 2 स्प्रिंग सांगितलेलं आहे. 2 बफर स्प्रिंग. म्हणून 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर इकडे बघा, हे 2 गेट कॅन्सल झालं. आपल्याला डब्ल्यू काढायचं. ही एनर्जी 62.5 इंटू 10⁻⁶ न्यूटन एम एम मधली. डेल्टाला खाली घ्यायचं. आपल्याला डब्ल्यू काढायचं. तर डब्ल्यू इज इक्वल टू किती? 62.5 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय डेल्टा 300. किती येतं हे? 208 इंटू 10⁻³ न्यूटन. हे आलं. लोड आला. लोड आल्यानंतर आपल्याला काय काढायचं असतं? वायर डायमीटर काढायचे. तर वायर डायमीटर साठी आपण काय करू मित्रांनो? टॉर्क वरून वायर डायमीटर काढू. मेन फॉर्म्युला काय? डब्ल्यू इंटू dm/2. हा जरी लक्षात ठेवला चालतो. टॉर्क इज इक्वल टू लोड इंटू
रेडियस. तर आपल्याला टॉर्क काढून घेऊ पहिले. डब्ल्यू किती आहे 208.33 इंटू 10⁻6 आणि टी किती आहे 300 भागिले 2 किती येतं टी टॉर्क किती 37.5 इंटू 10⁻6 नीट काढा. हे डी 360 आहे. डी 360 डी 360 आणि 10⁻3 किती येतं पहा 37.5 इंटू 10⁻6 न्यूटन एम एम. हा आता दुसरं टी काय टी इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. टी इज इक्वल टू π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. हे पहा याच्यावरून टी काढायचं याच्यावरून टी काढायचं. हा आता हे टी ची व्हॅल्यू जर याच्यात ठेवली तुम्ही सॉरी या टी ची जर व्हॅल्यू याच्यात ठेवली तुम्हाला काय भेटणार आहे डी. आता बघा सगळ्यात पहिले टॉर्क किती आपल्याकडे 37.5 इंटू 10⁻6 इंटू 16 वरी घेतलं पायला खाली घेतलं. टाऊ किती दिलेलं आहे टाऊ दिलेलं आहे का शेअर स्ट्रेस 800 दिलेलं 800 किती येतं हे क्यूब रूट काढून 62.03. बघा बुक मध्ये या टाईपने दिलंय मला वाटतं असं पण याचं उत्तर यायला पाहिजे. एवढं करण्याच्या ऐवजी हे पण करून याचं उत्तर यायला पाहिजे. और जसं आपण करतो टाऊ इज इक्वल टू 8W d πd क्यूब. हा यांनी डायरेक्ट केलं तरी यायला पाहिजे. हा डी क्यूब इज इक्वल टू 8 इंटू 208.33 इंटू 10⁻3 इंटू डी 360 भागीला पाय इंटू 800 किती येतं बघा बरं रूट 62.35. हेच करा मित्रांनो तुम्ही. हे आपल्याला सवय हे बुक मध्ये असं तर पण काही गरज नाही. अले हे करायचं नाही. काय करायचं सगळ्यात पहिले तर काय करायचं मास दिलेलं आहे त्या मासला टन्स केजी मध्ये करायचं कारण की ते रेल्वेचं हा किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड करायचं. याच्यावरून कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी आणि ही एनर्जी एकच असते म्हणून एनर्जी स्टोअरला हीच हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा एवढाच फॉर्म्युला आहे. पण दोन स्प्रिंग असल्यामुळे दोन्ही मल्टिप्लाय केलं मग याच्यावरून डब्ल्यू काढला आता तो डब्ल्यू डायरेक्ट याच्यात टाकायचा. एक पद्धत आहे बेसिक पण ही नाही करायची गरज. अले हे ऑर मध्ये डी काढायसाठी आता डी काढलं की डी काढल्यानंतर पुढच्या प्रॉब्लेम डायरेक्ट हेच शिकवत. अरे डी काढल्यानंतर काय करायचं आपल्याला एन काढायचं. डेल्टा इज इक्वल टू 8WD क्यूब इंटू एन डिवायडेड बाय GD रेस्ट टू पॉवर 4. हा तर डेल्टा दिलेलं आहे 300 इंटू जी दिलेलं आहे का जी दिलेलं आहे 84 इंटू 10⁻3 नाही दिलं तरी ऍज्युम करायचं. नंतर 84 इंटू 10⁻3 इंटू डी किती आहे स्मॉल डी किती आहे 62.035 ची पॉवर 4. नंतर त्याला 64 घेतलं तर चालतं राऊंड अप केलं तरी चालतं. त्याला राऊंड अप करू आपण 64 ची पॉवर 4 64 ची पॉवर 4 अपॉन 8 इंटू 208.33 इंटू 10⁻3 इंटू डी किती आहे 360 चा क्यूब किती येतं यात 5.43 म्हणजे 6. అలాగే स्प्रिंग इंडेक्स पण काढू शकता तुम्ही कॅपिटल डी बाय स्मॉल डी. कॅपिटल डी किती 360 स्मॉल डी किती आहे 64 किती येतं सी 5.62.
6 घेतले तर चालतं, त्याला घ्यायला सी विचारायची गरज नाही आपल्याला. एन डॅश n+2 6 + 2 किती येतं 8 mm. मग नंतर फ्री लेंथ LF n डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 इंटू डेल्टा मॅक्स. एन डॅश किती आहे 8 इंटू 6 प्लस डेल्टा मॅक्स किती आहे 300. डायमीटर किती आपलं 64, सॉरी 64. हे 300 प्लस 0.15 इंटू 300 किती येतं किती येतं 857. 857 mm आलं. हा नंतर पिच फ्री लेंथ डिवाइडेड बाय एन डॅश -1. फ्री लेंथ किती आहे 857 डिवाइडेड बाय एन डॅश किती आहे 8 - 1 किती येतं 122 mm झालं. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. यावेळेस रेल्वे वॅगनचे येऊ शकतात, आतापर्यंत नाही आलेलं. हा रेल्वे वॅगन हॅव्हिंग 1500 kg मास m इज इक्वल टू 1500 kg. हा केजी मध्ये दिलेलं आहे मास. नंतर अँड मुव्हिंग वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड. हे पहा काय करायचं पहिले कायनेटिक एनर्जी काढायची. हाफ इंटू mv स्क्वेअर हाफ इंटू 1500 इंटू 1 चा वर्ग किती येते 750 मीटर पर सेकंड. 750 न्यूटन मीटर. 750 इंटू 10⁻³ न्यूटन mm. हा नंतर हे झालं तुमचं कायनेटिक एनर्जी. नंतर आता एनर्जी स्टोअर इज इक्वल टू काय असतं हाफ इंटू W इंटू डेल्टा velocity dashes against the bumper consisting of 2 helical springs. 2 म्हणून 2 घ्यायचं. किती घ्यायचं 2. तर बघा आता किती येतं हे आता u किती आहे 750 इंटू 10⁻³ इंटू A2 आणि A2 कॅन्सल डिवाइड बाय डेल्टा किती आहे डिफ्लेक्शन किती दिलेलं आहे द स्प्रिंग विच इज गेट्स कॉम्प्रेसर बाय 150 mm. हा किती येतं W 5000 न्यूटन. W आलं 5000 न्यूटन. नंतर आता टाऊ इज इक्वल टू 8WD³ अपॉन πd स्क्वेअर. डायरेक्ट हेच काढा. हा 8WD अपॉन πd³ पुस्तकाला जरा खेळत बसायचं काम. d³ इज इक्वल टू 8WD डिवाइडेड बाय टाऊ इंटू पाय. 8 किती आहे 5000 इंटू डी किती आहे डायमीटर दिलेलं आहे का डी दिलेलं नाही का इथं. हा इकडे बघा जर डी दिलेलं नसलं तर सी दिलेलं असं. स्प्रिंग इंडेक्स दिलेला आहे का हा स्प्रिंग इंडेक्स दिलेलं तर डी काढता येतं. स्प्रिंग इंडेक्स किती आपल्याकडे किती दिलेलं आहे 6 तर डी काढता येत तुम्हाला. तुम्ही काय करू शकता याला थोडं चेंज करू शकता फॉर्म्युला. हा टाऊ इज इक्वल टू 8WC डिवाइडेड बाय πd स्क्वेअर. हा तर डी स्क्वेअर 8WC डिवाइडेड बाय पाय इंटू टाऊ. 8W किती आहे 5000 सी किती आहे 6 भागिले पाय भागिले पाय इंटू शेअर स्ट्रेस किती आहे
शेअर स्ट्रेस किती दिलेली आहे? 360. 360 किती येतं हे? रूट काढून सांगा फास्ट. 14.56 म्हणजे 16 mm. यानी मग तुम्हाला डी बाय डी इज इक्वल टू सी असतं. तर सी इंटू डी इज इक्वल टू डी. तर 6 इंटू 16 16 96 16 कम 96 mm आले. नंतर हे झालं डी. नंतर काय करायचं? डेल्टा इज इक्वल टू 8W सी क्यूब इंटू एन डिवाइडेड बाय जीडी. तर डेल्टा इंटू जी इंटू डी डिवाइडेड बाय 8 इंटू डब्ल्यू इंटू सी क्यूब एन इज इक्वल टू 8. डेल्टा किती आपल्याकडे? 150. 8.4 इंटू 10⁴. डायमीटर किती दिलेलं आहे? 16 भागिले 8 इंटू डब्ल्यू किती आहे? 5000 इंटू सी किती आहे? 6 क्यूब. किती येतं यात? 23.33 म्हणजे 24. हा 24. एन डॅश इज इक्वल टू एन प्लस 2. 24 प्लस 2 26 युनिट नसतं. एन झालं. एन झाल्यानंतर एन डॅश झाल्यानंतर बघा, एन डॅश झाल्यानंतर काय करायचं? फ्री लेंथ कशी काढायची? एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 इंटू डेल्टा मॅक्स. एन डॅश किती आहे? 26 इंटू 16 प्लस 150 प्लस 0.15 इंटू 150 किती येतं बघाय? 588.5 mm. नंतर पीच LF अपॉन एन डॅश मायनस 1 588.5 मायनस 26 मायनस 1 किती येतं हे? 23.4. हा झालं का? आज एवढं बस झालं लक्षात.